झी 24 तास, एक पाऊल पुढे. अनेक आरोप याच्यात झालेत, साहजिकच तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असेल, काय सांगाल तुम्ही? नाही, एक तर महाजन सर जे म्हणाले सुसूत्र संघटना नाही, हे मला असं वाटतं की 26 नोव्हेंबरला पक्ष अधिकृत स्थापन होणार आहे, तोपर्यंतची ही स्वाभाविक अशी अवस्था आहे. सुसूत्र संघटना महाजन सरांना नक्की दिसेल 26 नोव्हेंबरला हा एक भाग. दुसरा, हे सगळं प्रसिद्धीसाठी चाललेले असा एक आरोप मधल्या काळात केला 1-2 जणांनी. मला या बाबतीत एकच उत्तर द्यायचं आहे की सार्वजनिक जीवनामध्ये आता जे आरोप होत आहेत त्यातला फारच थोडे आरोपांचा संबंध आमच्या पक्षाशी आहे. उद्या भारतीय जनता पक्षानं विरोधक म्हणून काही आरोप केले तर तेही प्रसिद्धीसाठी करतायत का असं म्हणणार का? आणि माधव भंडारी मागच्या एका चर्चेत जे म्हणाले होते त्याच्याशी मी सहमत आहे त्यांच्याबरोबर की आता सार्वजनिक जीवनात जे आरोप होत आहेत सत्ताधाऱ्यांच्यावरती त्यातले 70-75% आरोप तर माध्यमच काढतायत. त्याच्यामुळे बाहेर आणतायत आणि ते काही वेळेला आमच्याकडून पुढे नेलं जाते. त्यामुळे हे प्रसिद्धीचा सोस वगैरे याला काही अर्थ नाहीये. हे मी निश्चितपणे आरोपांच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत ते उलट मी एक जबाबदार माणूस म्हणून सांगतोय की जर काही प्रत्युत्तर दिलं जात असेल तर ते निश्चितपणे आम्ही तपासू आणि आमच्या पक्षात जरूर मांडू की याचा गृहीत धरून आपल्याला आपले पुढचे खुलासे केले पाहिजेत. मगाशी जो जमिनीचा मुद्दा होता त्या जमिनीच्या मुद्द्याच्या बाबतीत जे सांगितलं जाते की तिथं जमीन मिळवण्यासाठी आंदोलन होतं का, मला स्वतःला असं वाटतं की जबाबदार विरोधी पक्षाने अशा आंदोलनाची काही वाट बघण्याची गरज नाही. या सगळ्या याचा अर्थ एवढाच आहे की प्रसिद्धी का मिळते, प्रसिद्धी माध्यमं सुद्धा उगाच प्रसिद्धी देत नाहीत आणि प्रसिद्धी माध्यमांच्या भरोशावरती कोणताही पक्ष फार काळ चालवता येत नाही याचं आकलन आम्हाला आहे. आज जनतेच्या मनात जी भावना आहे की सत्ताधारी बेलगामपणे वागतायत आणि विरोधकही त्यांच्याबरोबर साठलोट करून जी म्हणजे मी तुम्हाला आडवाणींच्या एका वाक्याची आठवण करून देऊ इच्छितो. आडवाणींनी सांगितलं की काँग्रेसबद्दल प्रचंड असंतोष आहे परंतु भारतीय जनता पक्ष स्वतःला विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे आणण्यात अयशस्वी झाला आहे. मला असं वाटतं की आम्ही जे आरोप करतोय ते आडवाणीच्या वाक्यात त्याचं इंगित आहे. तर हे समजून घेतलं पाहिजे आणि जबाबदार विरोधी पक्ष म्हणून जर ते समोर आले तर आनंद आहे. आणि महाजन सरांनी जिथे एक संपवलं होतं त्यांच्याशी मी सहमती दर्शवतो की या सगळ्या गदारोळामधून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये आपलं वर्तन सुधारण्यासाठी जी एक आत्मपरीक्षणाची प्रवृत्ती सुरू झाली तर या आरोपांच्या डेली सोपचा उपयोग होईल असं माझ्याकडे वेळ कमी आहे. सुभाष वारे, माझ्याकडे वेळ कमी आहे. मी शेवटचा प्रश्न घेऊन सगळ्यांकडे जाणार आहे. सुरुवात तुमच्यापासूनच करतो. एक प्रकारे तुमच्या पक्षानं स्थापन व्हायच्या आधीच आरोपांचा डेली सोप सादर करून निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलेलं आहे, काय म्हणाल आपण? कारण तुम्हाला दिल्लीच्या निवडणुका, दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या आहेत. हो बरोबर आहे, दिल्ली विधानसभा निवडणूक लढवायच्या आहेत आणि हे आरोप हा एक भाग आहे. परंतु आमच्या पक्षाचं जे विजन डॉक्युमेंट आहे त्याच्या आधारे अन्य सर्व कार्यक्रमांच्या वरतीही तयारी सुरू आहे. 26 नोव्हेंबर नंतर पक्षाच्या कार्यक्रमाची अनेक रूपं तुम्हाला बघायला मिळतील. माधव भंडारी, नाही, त्यांनी आज जे काही केलं किंवा गेले 10 दिवस जे काही करतायत त्या खरं तर त्यांच्या प्रचार सभा आहेत. त्याला ते नाव पत्रकार परिषदा देतात कारण त्यांनी प्रचार सभा म्हणून लावली तरी एवढीच माणसं येणार आहेत आणि हीच, बाकी काही त्यात कोणी येणार नाही. त्यामुळे प्रचार सभा म्हणून त्याचं करण्यापेक्षा पत्रकार परिषदांचा वापर ते प्रचार सभा म्हणून करतायत. ठीक आहे, त्यांचा चॉईस आहे, त्याच्यावर मला काही आक्षेप असण्याचं कारण याचा तुम्हाला कुठलाही धोका वाटत नाही तुमच्या पक्षाला? नाही, मला आम्हाला कशाला धोका वाटेल. ते त्यांना असं आहे ना, मी तुम्हाला एक सांगतो, कुठलाही नवा पक्ष स्थापन होत असताना, आता महाजन इतके वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये असलेले आणि चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहेत, पण एक 40-50 वर्षांचं राजकारण त्यांनी महाराष्ट्रातून देशातलं बघितलंय. कुठलाही नवा राजकीय पक्ष जेव्हा उभा राहतो तेव्हा तो आपला सामाजिक राजकीय भूमिका घेऊन त्याच्या आधाराने उभा राहतो. माझ्या आठवणीत, माझ्या पाहण्यातला ही पहिली तथाकथित राजकीय संघटना आहे की जी केवळ आरोप चिखलफेकींची नौटंकी करून उभं राहायचा प्रयत्न करते. आपण नेमकं हेच प्रश्न घेऊन जाऊया महाजन सरांकडे. महाजन सर, मला तुम्ही सांगा, एक प्रकारे हे निवडणुकीचं रणशिंग आहे अशा प्रकारचा आरोप केला जातोय, आपण काय म्हणाल? तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे हा डेली सोप तर आहेच आहे, पण डेली सोपचं एक बरं असतं ते असं आहे की डेली सोपला लोकांकडनं जो प्रतिसाद मिळतो किंवा मिळत नाही त्यावर त्या डेली सोपचं स्वरूप, कथानक आणि फ्रिक्वेन्सी या तिन्हीमध्ये बदल होत असतो. इथं तेही नाही. त्यामुळं डेली सोप या व्याख्येला तरी हे उतरतात का नाहीत याबद्दल खरं म्हणजे शंका आहे. खरं सांगायचं तर हा अजूनही गर्भावस्थेतला पक्ष आहे, तो अजून जन्माला यायचा आहे. अशा वेळी
जन्माला येऊ घातलेल्या पक्षाच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. पण कुठलाही पक्ष केवळ भ्रष्टाचार विरोध किंवा केवळ आर्थिक शोषण अशा एककलमी कार्यक्रमावर उभा राहत नसतो, तर त्याला सर्वांग परिपूर्ण सार्वत्रिक आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशी एक विचारधारा असावी लागते. याचं भान जितक्या लवकर या मंडळींना येईल तितक्या लवकर ह्यांचा पक्ष नेमका कुठं असेल हे ठरेल. YP सिंगजी, या कार्यक्रमाचा शेवट करताना तुमच्याकडे जायचं आहे. मला तुम्ही सांगा की हे एक प्रकारे प्रचाराचं रणशिंग आहे का, आणि त्याहीपेक्षा सुद्धा अशा प्रकारचे आरोप मग ते सिद्ध होतील अथवा न होतील त्यातून राजकीय पक्षांना एक प्रकारे भीती, जरब की आता 4 दिवसांनी कोणाचं नाव येणार आहे, कुठला पक्ष असणार आहे, काँग्रेस झालं, भाजप झालं, आता यापुढे NCP बद्दल बोलणार आहेत का आणखीन बसपाबद्दल बोलणार आहेत, अशा प्रकारचा एक धाक तर निर्माण होतोय. ही एक जमेची बाजू आपण इंडिया अगेन्स्ट करप्शनला देणार आहोत की नाही, आणि त्यांच्या प्रचाराच्या रणशिंगाविषयी काय बोला? नक्की हा एक पॉलिटिकल मूव्ह आहे. त्यांना नुसतं प्रचार करायचा आहे त्यांच्या पॉलिटिकल पार्टीसाठी, नाही तर एवढे क्षुल्लक आरोप त्यांनी केलेले आहे. चुकीची गोष्ट सांगतात. सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे, एकदा जर सरकारकडे जागा आली मग तो परत मूळ मार्केला देऊ शकत नाही. पोलीसमध्ये आम्ही किती प्रकरण असं हाताळलेलं आहे की पोलिसांनी जागा संपादित केली, मूळ मालक म्हणतात आम्हाला परत द्या, तुम्ही वापर केलेला नाही. नियम तसा आहे, सरकारकडे परत जातात. सरकार कोणाला द्यायचे? एक शेतीसाठी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट मध्ये तसं एक तरतूद आहे की कोणाला थोडे दिवसाकरता शेती करता देऊ शकतात. प्रत्येक गावात असं चालते, नुसतं हे नाही, प्रत्येक गावात अतिक्रमण होता. महाराष्ट्रात प्रत्येक गावात असं क्षुल्लक कोर्स घेऊन फक्त गडकरीच्या याच्यात आहे म्हणून त्यांच्यावर त्यांनी केलं. मला असं वाटतं की हा करप्शनच्या विरोधात त्यांचा लढा नाही, फक्त त्यांचे राजनीतिक अभिलाषाला मोठा त्याला ऑप्टेन करण्यासाठी त्यांनी असं केलेलं आहे. सुनील चावके, फायनल वर्ड फ्रॉम यू की याच्यात पुढे नेमकं काय होईल, या पक्षापेक्षा सुद्धा या रणशिंगाचं काय होईल, आणि दिल्लीतली सरगर्मी आता कुठल्या दिशेने जाणार आहे? अरविंद केजरीवालांचं लक्ष आहे दिल्ली विधानसभा निवडणूक 2013 मध्ये होणारी. त्यात हा सगळा नकारात्मकतेचा माहोल उभा करून काँग्रेसला आणि भाजपला मागे सोडून कुठेतरी आपलं अस्तित्व दाखवायचं, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यासाठी पण केजरीवालांचा प्रॉब्लेम हा आहे की नुसतंच नकारात्मक त्यांच्याकडे कार्यक्रम आहे. देश पुढं कसा न्यायचा, दिल्लीचं राजकारण पुढं कसं न्यायचं, किंवा एकूणच देशाच्या विकासाबद्दल त्यांची काय मत आहे ही कधीही त्यांनी स्पष्ट केलेली नाही. फक्त राजकीय नेत्यांबद्दल एक नकारात्मक माहोल उभा करायचा आणि स्वतःची प्रसिद्धी त्याच्यातून उभी करायची. झी 24 तास, एक पाऊल पुढे.